4 दिवसापासून जी काही एक्साइटमेंट होती तो दिवस आज होता, तो म्हणजे फेअरवेलचा. तर सकाळी-सकाळी इथे रेडी झालेली आहे विदू आणि हा असा काहीसा लूक होता. त्यानंतर बघा ही जी साडी आहे ना, ती खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की सांगा. रेडी होऊन ती निघाली फेअरवेल पार्टीसाठी. ह्या गोष्टीसाठी एक मुहूर्त लागत नव्हता, ते म्हणजे लाडू बनवायचे. खूप दिवस फक्त बोलत होती लाडू बनवायचे आहेत, पण बनवण्यासाठी काही टाईम भेटतच नव्हता. म्हटलं चला आज थोडा टाईम होता, कारण दुपारचं जेवण मला बनवायचं नव्हतं. त्यासाठी तिथे सगळे जे ड्रायफ्रुट्स आता दाखवले ते सगळे तुपावर छान भाजून घेतले आणि आज त्याच्यामध्ये ॲडिशनल असं ना आपलं गव्हाचं पीठ असतं 1 वाटी तुपावर छान खरपूस भाजून घेतलं, ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि गोडवा येण्यासाठी ना खजूरमध्येच मी लाडू बनवते, पण ह्या टाईमला थोडंसं अजून आपलं गुळाचा पाक पण करून घातला आणि असे छान असे लाडू इथे मी बनवून घेतलेले आहेत. आणि गव्हाच्या पिठामुळे ना खूप छान असे लाडू झाले होते. टेस्टला तर एक नंबर होते. त्यानंतर रेडी झालो आणि निघालो बाहेर जाण्यासाठी. तर दुपारच्या जेवणासाठी आम्ही ना बाहेरच जाणार होतो. म्हणून आम्ही इथे पहिला तर गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि दुपारच्या टायमाला एवढं ऊन असतं ना बाहेर, घरातून आपल्याला ते जाणवत नाही, पण बाहेर आल्यानंतर बरोबर जाणवतं. त्यानंतर बघा इथे येऊन पोहोचलो आणि समर्थ आता आम्ही जे मागवणार ना ते खाणार नाही, म्हणून त्याच्यासाठी एकदम साधा असा डोसा मागवला आणि तो मस्त असा उंदीर कसा खातो कुडतडून तसा खायला त्याचं काम चालू होतं. त्यानंतर आमचं पण जे काही मागवलं ते पण सगळं आलं. मग छान असं खाऊन घेतलं. छान असं पुरी, रोटी आणि व्हेज कोल्हापुरी जे असते तर ते मागवलं होतं. त्यानंतर खाऊन वगैरे छान झालं आणि अजून एक काम होतं, त्यासाठी पण जायचं होतं, तर तिकडे निघालो. आणि विदूसाठी पण नूडल्स डोसा असतो जो इकडचा खूप फेवरेट आहे तिचा, तर तोच आम्ही इकडे पार्सल घेतला आणि मग निघालो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.